निसर्गरम्य हिरवाई आणि निळाशार समुद्र ही कोकणची खासियत. त्यामुळेच सलग सुट्ट्या आणि इयर एंड सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पहिली पसंती ही कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांना मिळते. स्वच्छ सागरी किनारा आणि श्री गणरायाचं मंदिर यामुळे रत्नागिरीतलं गणपतीपुळे सुद्धा पर्यटकांनी फुलून गेलंय. लहान थोर सारेच या सागरी किनाऱ्यावर धमाल मस्ती करतायत. मुंबई, पुणे, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात अशा विविध भागातून पर्यटक इथं दाखल झालेत. यंदा तर परदेशी पाहुण्यांनीही गोव्याऐवजी कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांना पहिली पसंती दिली आहे. पहिल्यांदा मी आली आहे फिरण्यासाठी, पण एवढं आवडलं ना मला इकडे येऊन. अगदी मनसोक्त खेळायला भेटलं, मनसोक्त फिरायला भेटलं आणि गणपतीपुळे सुंदर, अप्रतिम. मंदिरही खूप सुंदर आहे आणि फिरण्यासाठी खूप म्हणजे खूपच आम्ही पूर्ण फॅमिली फ्रेंड सर्कल आम्ही खूप एन्जॉय करतोय. इथे येऊन खूप एन्जॉय करत आहे आणि थँक्स गणपतीपुळे आणि खूप आनंद होत आहे आम्हाला आज इथे येऊन. सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालंय. MTDCची सर्व रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सची आरक्षणं जानेवारीपर्यंत फुल झाली आहेत. नाताळाची क्रिसमसची सुट्टी आहे त्यामुळे खूप एन्जॉय येते, खूप मजा आलेली आहे. थंडी पण छान आहे, इकडचं ॲटमॉस्फिअर बघून अजून मजा वाटते आणि एकदम चिल्ड आहे. रॉक. परदेशात आणि गोव्यात मिळणाऱ्या सुविधा आता कोकणात मिळू लागल्या आहेत. त्यामुळं पर्यटकांची पावलं गोव्याऐवजी आपसुकच कोकणाकडे वळू लागली आहेत. प्रणव पोळेकर, झी मीडिया, गणपतीपुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.